कशी प्रेमळ, समजूतदार आणि नेहमी साथ देणारी. माझी पत्नी संहिता शब्दशः माझ्या आयुष्याची सावली ठरली. जीवनात अनेक चढ उतार आले, पण ती कायम माझ्या पाठीशी उभी राहिली. फेब्रुवारी 1999 मध्ये सहयोगाने मला आत्मिक शांतीचा जो अनुभव दिला तो मला शब्दात सांगता येणार नाही. परमपूज्य श्री निर्मला देवी माताजींनी जो आत्मसाक्षात्कार दिला तेव्हापासून माझ्या जीवनाला एक वेगळीच दिशा मिळाली. गायत्री निवास मधील सर्व मित्र परिवाराने जे प्रेम मला दिलं त्या सर्वांच्या सहवासात जी ऊर्जा मला मिळत असते त्यामुळे माझं निवृत्तीनंतरचं हे जीवन समृद्ध होत आहे. काव्यकिरण मंडळाचा सभासद झाल्यापासून गेल्या 10-15 वर्षात मंडळाच्या माध्यमातून माझ्या मनातील कवितांना शब्द मिळाले आणि माझ्या स्वरांना साथ मिळाली, उत्तेजन मिळालं. आज इथे उपस्थित असलेले कविमित्र यांचे बरोबर मी कविता सादर केल्या. कवितांना चाली लावून काव्य गायनाची गोडी लागली. तसेच भजने गायलो, शिकलो, त्यात वेगळाच आनंद मिळायला लागला. हास्य विनोदांमध्ये रमलो. ते सगळे क्षण मला आठवतात. त्या सर्वांचे प्रेम, त्यांची साथ हाच माझा खजिना आणि खरी संपत्ती आहे. या घडून गेलेल्या 75 वर्षात काही गोष्टी राहून गेल्या. सुगम संगीत शिकायचं राहिलं. काही विषयांवर लेखनाची इच्छा मनात आहेच, पण अजूनही वेळ आहे. जन्मदिवस समारोप नाही. जन्मदिवस समारोप नाही तर नव्या पर्वाची सुरुवात आहे. माझ्या प्रत्येक मित्राला, सर्व नातेवाईकांना, सहयोगी बंधू भगिनींना मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो, ज्यांनी माझ्या आयुष्याचा अर्थ वाढवला. शेवटी आयुष्य ही एक सुंदर कविता आहे. शेवटी आयुष्य ही एक सुंदर कविता आहे आणि प्रत्येक क्षण एक चरण, प्रत्येक क्षण एक चरण, प्रत्येक व्यक्ती एक ओळ आहे. अरे वा. प्रत्येक व्यक्ती एक ओळ आहे आणि तुम्हा सर्वांचं प्रेम हाच माझा पुरस्कार आहे. वा 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 वा. सर्वांचं प्रेम हाच माझा पुरस्कार आहे. जय श्री माताजी. जय श्री माताजी.